आज होता आपल्या लाडक्या बाप्पाचा गणपती विसर्जन आणि गणपती बाप्पाचा आगमन सोहळा जसा मोठा जल्लोषात साजरा केला जातो, तसंच मोठ्या आनंदाने धुमधडाक्याने गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं होतं. तर जय शिवराव, आजचा ब्लॉग थोडा हॅप्पी राहणार आहे आणि सॅड पण राहणार आहे, कारण की आज आपल्या लाडक्या बाप्पाचं गणपती विसर्जन मग खूप सारे लोकांनी त्यांच्या घरामधील गणपती बाप्पा आपल्या मंडळामध्ये आणले होते, म्हणजेच की विसर्जन करण्यासाठी. आणि आजची शेवटची आरती होती म्हणून सगळे लोक पण आले होते आरतीला. सोसायटी मधल्या त्यांनी पण इतर रांगोळीची मुलांची सजावट केली होती. मग निघालो आनंदाने मोठ्या जल्लोषामध्ये गणपती बाप्पाची घोषणा दे. लगेचच गणपती बाप्पाला आपल्या गाडीमध्ये ठेवून दिलं. जे छोटे गणपती पण होते त्यांना पण गाडीमध्ये ठेवून दिलं. आता वारी म्हटलं एकदम खतरनाक म्हणजे नाचायचं, मग स्पीकर पण आणलं होतं आपण. आपल्या मंडळामधले सगळे जण नाचायला. येडवाकडे नाचत डायरेक्ट आम्ही निघालो गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी. आपल्याला जायचं होतं विसर्जन करण्यासाठी काय गटवाकाला जाण्यासाठी आपल्याला मोजून 1 घंटा लागतो म्हणजे लागतो. आणि अर्ध्या तासामध्येच आपल्याला अंधार पण झाला होता. पोरं एवढे खतरनाक होते की गाडीमध्ये येडे चाळे करायला लागले होते. मला तर बघा खरं म्हणलं तेव्हा घरून एखादी इंस्टाग्राम मधून एखादी रील बिल पाहून आला असं आपण पोचलो काय गटवाकामध्ये 1-1.5 तासामध्ये. गणपती बाप्पाची शेवटची आरती तुमच्या भावाच्या हातानं झाली. नेला आम्ही गणपती बाप्पाला मोठ्या आनंदाने विसर्जनासाठी. खरं म्हणलं भावनं तर आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती विसर्जन करावं वाटत नव्हती, कारण की आपल्या बाप्पाची मूर्ती जेवढी भारी होती. भावना आपण बसलो काय गटवाकाच्या नदीजवळ आणि तिथे दुसऱ्या मंडळामधले लोक पण आले होते आपल्या बाप्पाची मूर्ती विसर्जन करण्यासाठी. लगेचच आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती विसर्जन करण्यासाठी बोट पण आली होती. बोट मध्ये बसून आपले गणपती बाप्पा त्यांच्या घरी. भावना आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक फॉलो करणं विसरू नका आपल्या आयडीला.